नमस्कार. लिंगायत दीक्षिवंत या समाजातील मुलाचं बायोडेटा आहे. या मुलाचा अपेक्षा सांगतो, त्यानंतर त्या मुलाचं माहिती सांगतो. या मुलाचा अपेक्षा आहे, मुलगी लिंगायतमधील पंचम दीक्षिवंत शीलवंत आदी बणिजार या समाजातील असायला पाहिजे. त्या मुलीचे शिक्षण डिमांड नाही, मुलीला फक्त लिहिता वाचता यायला पाहिजे एवढंच अपेक्षा आहे. आणि मुलगी दिसायला एक नंबर पाहिजे, मुलीला कन्नड बोलता यायला पाहिजे. आणि मुलीकडून कुठलाही लग्न खर्च म्हणा, काही म्हणा, कुठल्याही अपेक्षा नाही. मुलगी दिसायला एक नंबर पाहिजे असं अपेक्षा आहे या मुलाकडचे. जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती तुमचं मुलीचं बायोडेटा पाठवू शकता, नाहीतर येऊन भेटू शकता. या मुलाचं माहिती सांगतो. या मुलाची जन्मतारीख आहे 1994. उंची आहे 5 फूट 5 इंच. मुलगा दिसायला गोरा आहे. शिक्षण आहे BA झालेले आहे आणि डिजिटल मार्केटिंग शिक्षण झालेले आहे. आणि या मुलाचं बिझनेस आहे, रिअल इस्टेट बिझनेस आणि इलेक्ट्रिकल दुकान आहे. वार्षिक उत्पन्न या मुलाचं 31 लाख. कसं येतं उत्पन्न ते सगळं तुम्हाला कागदोपत्र सहित तुम्हाला दाखवण्यात येईल. आणि मुलाचं वडील रिटायर्ड प्रोफेसर आहे, आई गृहिणी. या मुलाला भाऊ नाही, एक बहीण विवाहित आहे. त्या बहिणीला आउट ऑफ कंट्रीला दिलेले आहेत. आणि या मुलाचं प्रॉपर्टी 14 एकर शेती आहे आणि 15 ते 20 ओपन प्लॉट आहेत आणि स्वतंत्र बंगला आहे गुलबर्गा सिटीमध्ये. अपेक्षा जे सांगितले तेवढ्याच अपेक्षा. मुलगी दिसायला एक नंबर पाहिजे, मुलीला कन्नड बोलता यायला पाहिजे असं या मुलाचं अपेक्षा आहे. आणि स्थळ आहे मुलाचं गुलबर्गा सिटी. जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला बिनधास्त कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल. मुलगी गुलबर्गा जिल्हा, बिदर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि बिजापूर जिल्हा या जिल्ह्यातील असायला पाहिजे. म्हणजे चौकशी करण्यात अडचण येऊ नये. तुम्ही मुलाबद्दल चौकशी करा, नाहीतर मुलीबद्दल चौकशी करा, अडचण होत नाही. त्यामुळे यांचं पण असं डिमांड आहे, म्हणजे त्यांना पण चौकशी करायला सोपं पडते, तुम्हाला पण त्या मुलाबद्दल चौकशी करायला सोपं पडते. जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता.